पता चांद क्या होता है, जमीन को क्या पता आसमान क्या होता है, और जो जिंदगी भर भगवान के नाम पर भीख मांग कर खाए उसको क्या पता भारतीय संविधान क्या होता है, भारतीय संविधान क्या होता है। आदरणीय अध्यक्ष महोदय, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे। हे तुम्ही शांततेने ऐका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मऊ येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। बाबासाहेब लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान होते। त्यांनी अनेक अडचणी मात करून शिक्षण पूर्ण केले। ते परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणारे पहिले भारतीयांपैकी एक होते। दगड झाले तर दीक्षाभूमीचे होईल, माती झाली तर चैत्यभूमीचे होईल, हवा झाले तर भीमाकोरे गावाचे होईल, पाणी झाले तर चौदा तळ्याचे होईल, आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आई शपथ फक्त आणि फक्त जेएनयूवाल्यांचाच होईल, जेएनयूवाल्यांचाच होईल। त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेतले। बाबासाहेबांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। त्यांनी दलित, शोषित आणि वंचित लोकांसाठी संघर्ष केला। शिक्षण हे मुक्तीचे साधन आहे असे त्यांचे ठाम मत होते। शिका, संघर्ष करा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश होता। त्यांनी महिलांच्या हक्कासाठी मोठे कार्य केले। बाबासाहेब कायदे पंडित, अर्थतज्ञ आणि समाज सुधारक होते। त्यांनी भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समावेश केला। संविधानामुळे भारत एक मजबूत राष्ट्र बनले। बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला। त्यांनी अनेक सत्याग्रहाचे नेतृत्व केले। त्यातील महाड सत्याग्रह हा एक महत्त्वाचा सत्याग्रह होता। बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले। त्यातील जाती अवस्थेचा उच्छेद हे त्यांचे प्रसिद्ध लिखाण आहे। त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून समतेचा मार्ग दाखवला। त्यांनी मानवतेचा खरा अर्थ स्वीकारून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळावे त्यासाठी काम केले। कल गुजर गए वो भीम थे, इस दुनिया को जगाने वाले मेरे भीम थे, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ाया है, इतिहास बनाने वाले मेरे भीम थे, इतिहास बनाने वाले मेरे भीम थे। बाबासाहेब केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर ते संपूर्ण भारताचे महान नेते होते। आपण सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, भारतीय संविधानाचे पालन केले पाहिजे। त्यांचे कार्य आजही विसरू नये। डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसमानात उभा आहे, कारण बाबासाहेब आज मी तुमच्यामुळे स्वाभिमानाने उभा आहे, स्वाभिमानाने उभा आहे। सागराचे पाणी कधी आटणार नाही, सुनेरी तेज कधी मिटणार नाही। एक काय ह्याचा जन्म झाला तरी बाबासाहेबांची उपकार कधी फिटणार नाही, बाबासाहेबांची उपकार कधी फिटणार नाही। 14 तळ्याचे पाणी ज्यांनी चौदार केले, अशोक आपल्या जंगलात गंगाराचे त्यांनी माझा केले, ज्ञान सूर्य भारत पहा माझा आभाळाव गेला। ज्यांच्या नशिबी अंधार होता त्यांनी आम्हाला प्रकाशाचं दान दिलं। बाबासाहेबांचे म्हणावे किती उपकार, त्यांनी भारत देशाला संविधान दिलं, भारत देशाला संविधान दिलं।